हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले स्वामींच्या 11 गुरुवारची मांडणी। तर अशा प्रकारे आपण सकाळी लवकर उठायचं आणि दोन ताटं घ्यायची। एका ताटामध्ये देव काढायचे आणि दुसऱ्या ताटामध्ये धुवून ठेवायचे। तर अशा प्रकारे सर्व पितांबरीने घासून घ्यायचे आणि देव कधीही आपण एकत्र धुवायचे नाही। आणि घासून झाले की ते बोटाच्या साहाय्यानेच धुवा, जेवढे निघतील तेवढे काढा। असं नाही की त्यांना ब्रश लावा वगैरे, परत काथा वगैरे लावा, असं काही लावू नका। सॉफ्ट हाताने एकदम धुवा, घासा पितांबरीने आणि एक एक देव म्हणजे नळाखाली धुवा किंवा नळाखालीच धुवा शक्यतो। एका टोपामध्ये कधी धुवू नका, कधीही कोणतेही देव एकत्र धुवायचे नाही। तर अशा प्रकारे मी ते झाल्यानंतरला एका लोटीमध्ये देव म्हणजे स्वामींसाठी पाणी घेतलं आणि अशा प्रकारे मी आधी लादी पुसून घेतली होती। मग नंतरला तिथे स्वच्छ कपड्याने पुन्हा एकदा पुसून घेतलं आहे। मग नंतरला तिथे स्वस्तिक काढलं आहे आणि मग थोडंसं कलर फिल करणार आहे। आणि कलर फिल झाल्यानंतरला जे पाट ठेवणार आहे आपण, तो कपड्याच्या साहाय्याने आधी पुसून घ्या आणि मग तो पाट ठेवा। मग अशा प्रकारे मी आधीच पुसून घेतला होता आणि मग तो ठेवला आहे। आणि मग त्याच्यावरती मी लाल वस्त्र घालणार आहे आणि तुमच्याकडे जर पांढरं असेल तर पांढरं घाला, पिवळं असेल तर पिवळं घाला। अशा प्रकारे घातलं। मग नंतरला पाटाच्या भोवती मी रांगोळी काढून घेतली आणि जिथे आपण स्थापना करणार आहे स्वामींची मूर्ती, तर त्या तामानखाली मी थोडेसे तांदूळ ठेवले होते। आणि मी पहिल्या गुरुवारी मी स्वामींचा फोटो नव्हता माझ्याकडे, तर यावेळी मी आणलेला आहे, मग तो ठेवला आहे आणि पुस्तक ठेवलेलं आहे। आणि मग मी म्हणजे आपण दिवा ठेवणार आहे, घंटी ठेवणार आहे, तुळशीमाळ ठेवणार आहे, तिथे मी तांदूळ टाकून ठेवून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्यावरती हळद कुंकू टाकलेलं आहे। आणि नंतरला मी स्वामींची मूर्ती पुन्हा ठेवली त्याच्यावरती आणि मग दिवा लावून घेतला। दिवा लावून झाल्यानंतरला आपण अगरबत्ती स्टँड ठेवून घ्यायचा आणि एका दिव्याच्या बाजूला राईट साईडला तुळशीमाळ ठेवायची, घंटी ठेवायची राईट साईडला आणि नंतरला लेफ्ट साईडला आपण स्वामींसाठी लोटीमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यानंतरला राईट साईडला आपण काही फळं आणली असेल तर ती फळं ठेवून घ्यायची। आणि मग स्वामींचं सारामृत आहे ते पुस्तक, ते लेफ्ट साईडला ठेवून घ्यायचं। आणि नंतर ते झाल्यानंतरला जे आपण धूप दाखवतो, ओलं धूप असतं, ते एका साईडला ठेवायचं आणि स्वामींची आपल्या गणपतीची मूर्ती ठेवून घ्यायची। तर अशा प्रकारे मी ते करून सर्व ठेवून घेतलेलं आहे। मग नंतरला मी सर्व देवांना हळद कुंकू वाहून घेणार आहे, फक्त स्वामींना सोडून। तर मी गणपतींना आधी हळद कुंकू वाहून घेतलं आणि सर्व घंटी, दिवा, तुळशीमाळ आणि जे काय म्हणजे स्टँड वगैरे असेल त्याला सर्वांना मी हळद कुंकू वाहून घेतलं। मग आपण स्वामींना अष्टगंध किंवा चंदन त्यांना आवडतं, मग ते अष्टगंध मी लावून घेतलेलं आहे। मग ते झाल्यानंतरला आपण आधी फुलं ठेवून घ्यायची, म्हणजे फुलं वाहून घ्यायची देवांना। मग नंतर ते झाल्यावर आपण म्हणजे मी स्वामींची मूर्ती ठेवली होती तामांमध्ये, त्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आणि स्वामींचा फोटोला मी हार घालून घेतलेला आहे। आणि माझा फोटो छोटा पडला आणि हार मोठा आहे म्हणून त्याच्यासाठी मी त्याला थोडंसं वरच केलं। मग नंतरला स्वामींना हिना अत्तर हे खूप आवडतं, मग ते हिना अत्तर मी एका कॉटनमध्ये घेऊन स्वामींना लावून घेतलेलं आहे। ते झाल्यानंतरला आपण ओम केशवाय नमः पाणी पिऊन घ्यायचं, ओम नारायण नमः पाणी पिऊन घ्यायचं। तामनामध्ये आपण संकल्प करायचा नाही, पहिल्याच गुरुवारी आपण संकल्प करायचा असतो। मग ते झाल्यानंतर मी अगरबत्ती लावून घेणार आहे, देवाला दाखवून अगरबत्ती स्टँडला लावून घेतली आहे। मग अशा प्रकारे मी देवाला काहीतरी गोड ठेवणार आहे, मग मी त्याच्यात गूळ ठेवलं आहे आणि चणे ठेवलं आहे। तर म्हणजे स्वामींना गूळ चणे ठेवलं आहे आणि मग नंतर धूप दाखवून आपण अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे। पहिल्या गुरुवारी माझ्याकडे जे सामान नव्हतं ते ह्या गुरुवारी मी सगळं आणलं आहे, कारण की काही चांगल्या गोष्टी करायला काही अडथळे येतात, म्हणून मी पहिला गुरुवार स्टार्ट केला। आणि मग आता सेकंड गुरुवारी माझ्याकडे सर्व काही आहे,
तर अशा प्रकारे माझा पहिला दुसरा गुरुवार स्थापना झालेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटते आहे ती माझी स्थापना. मग त्याच्यानंतरला माझी मांडणी झाल्यानंतरला मी स्वामींचे 21 अध्याय करायचे. मी पहिल्या जेव्हा मी म्हणजे सांगितलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की 11 अध्याय करायचे. हे माझे चुकून निघालं तोंडातून, तर मी तुमच्याकडे माफी मागते. तर अशा प्रकारे मी ते अध्याय झाल्यानंतरला तुळशीमाळ स्वामी समर्थ असं बोलून तुळशीमाळ बोलून जप करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे माझा स्वामी समर्थांचा दुसरा गुरुवार झालेला आहे. बघा तुम्हाला माझी मांडणी कशी वाटली, आणि जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि हे देवाचं कार्य आहे म्हणून. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद. आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.